नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आहे 12 तारीख आणि झोमॅटोचे लफडे झाल्यानंतर आपण फायनली स्विगीमध्ये काम करणार आहोत. तर जो शिफ्टचा टायमिंग जो आहे बुक केला आहे तो 12 वाजल्यापासून ते रात्री 3 वाजेपर्यंतचा बुक आहे. बट मी 12 वाजेपर्यंतच करणार आहेत. म्हणजे याचा आता आपण स्विगीमध्ये आज 12 तास देणार आहोत. तर याच्यामध्ये अप टू 30%, अप टू 40% असंच काहीतरी चाललं आहे. इन्सेंटिव्ह पण आहे याच्यामध्ये काहीतरी 800 रुपयाचा 1100 रुपये, म्हणजे 8 तास लॉग इन राहायचं आणि 1100 रुपये भेटतील. बट तुम्हाला टाईम नीट समजत नाही की नक्की टाईम काय लिहिलं आहे. इथे काय लिहिलं आहे, सकाळी म्हणजे संध्याकाळी 7 ते रात्री 12 आणि दुपारी 12 ते दुपारी 3. काय उलटा सुलटा टर्म्स अँड कंडिशन दिले मला काय समजत नाही. पण बघू आता आपण कसं काय ते. हा तर आपला अचीव होईलच. संध्याकाळी 7 ते रात्री 12 हा 500 रुपयाचा आहे. 4 तासाचा आता अचीव होईलच. नवीन ॲप आहे, नवीन इंटरफेस आहे, तर फटाफट समजत नाही आहे. आणि मला बघायचं की आज अर्निंग किती होणार आहे. मला काल एकाने सांगितलं होतं की स्विगीमध्ये थोडंसं ऑर्डर्स कमी यायला लागतात. तर काय माहिती काय सीन आहे ते लॉग इन केल्यावर समजेल. बघा, एका दुसऱ्याच्या बोलण्याने आपण डायरेक्ट बिलीव्ह नाही करू शकत जिथपर्यंत स्वतः काय करत नाही आहे. सो 12 वाजताचं लॉग इन होतं. मी 11:50 लॉग इन केलं. लागली आई शपथ, हे काय सीन आहे. डिस्टन्स 5.11. दिस इज अ स्पेशल पिकअप ऑर्डर. पिकअप फ्रॉम कस्टमर. Bring the return item back to store. What are your return orders? भैया काय सीन आहे. आता हा काय नवीन प्रॉब्लेम आहे. स्विगीचा ॲपच चालत नाही, स्टक झाला तो. इवन मी दुसऱ्या मोबाईलने हॉटस्पॉट पण दिला आहे, नेट पण चालू आहे, सगळं काही चालू आहे. काय करायचं आता. ही ऑर्डर पिक केली आहे मी. इन्स्टामार्टची रिटर्न ऑर्डर आहे ही. आणि मला माहिती आहे ते मुरबीमध्ये इन्स्टामार्ट आहे तिथे. पण भाई तो ॲप तर चालला पाहिजे. कॉंग्रॅच्युलेशन्स, यू मेड फर्स्ट डिलिव्हरी. 42 रुपये भेटले 6 किलोमीटरचे. हे काय डब्बा गरम ऑनेस्टली कॉम्बो. दुसरी ऑर्डर लागली आपल्याला अर्बन चिली. रिच नाही रे बाबा. मॅप नेव्हिगेशन 900 मीटरचा. कोण बोलतो वेटिंग टाईम भेटत नाही. भेटतो वेटिंग टाईम. काय मला भेटला. ॲक्सेप्ट झाली. आधीच पिझ्झा. स्विगीमध्ये माहिती मला फक्त एकच झोन भेटला आहे, फक्त खारघरचा. नाही कामोठे, नाही पनवेल, नाही तळोजा, कुठला काय नाही. फक्त एकच झोन भेटला आहे. टी एलला फोन करून आहे ना तो झोन वाढवायचा प्रयत्न करेन मी. ॲटलिस्ट कामोठी तरी. कारण भाई इथून ते कामोठेचे ऑर्डर लागले तर मग माझ्यासाठी चांगलं आहे. नाहीतर मग असं होईल की भाई ऑफलाईन करा आणि इथून डायरेक्ट घरी. आता झोमॅटो नोटिफिकेशन देतो आहे ते त्यांचं ते अपडेट वगैरे. पण काय उपयोग भाई. तुमचा रायडर तो गयो स्विगी में. नाईस मोमेंटची ऑर्डर लागली आहे. 6 किलोमीटर काय 5 किलोमीटर समथिंग काहीतरी आहे. इथे ऑर्डर जेव्हा आपण पिक करतो ना तेव्हा कस्टमरचा ॲड्रेस समजतो की कुठं जायचं आहे. लाईक करा तुम्ही. त्या मित्रांनो फक्त खारघरचाच एरिया आहे हा. A to Z खारघर आहे. हा तळोजा पेंदर. जास्तीत जास्त घोट, त्याच्या पुढे काही ऑर्डर लागणार नाही. आणि एखादी काशी कुठली ऑर्डर लागली दहीसर वगैरे आदिवली, बस इतकंच. छोटासा आहे. तर मी विचार करतो आहे की आपण हा घेऊया कामोठे कळंबोली. बस सॉर्ट आउट. असं नाही की याच्या बाहेरचे पण ऑर्डर लागणार नाही, लागू शकतात. पण आता लागल्यावरती बघू. हे जिनी ऑर्डर आहेत. म्हणजे याच्यामध्ये तुमचे कपडे, वया पुस्तकं, खाणं, फूड कॅन्सलेशनवाले ऑर्डर्स काही असू शकतात. आता हा ऑर्डर आपल्याला घेऊन जायचं आहे आपल्याला
हाईड पार्क सेक्टर 35मध्ये. तर हे आपल्या बॅगेमध्ये राहणार नाही आय गेस. मी विचार करते घालून घेऊन जाऊ, है ना. ब्रँड बघा, ब्रँड मला माहीत नाही कुठला ब्रँड आहे, बट असो. अरे 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 किती लांबची ऑर्डर लागली रे. हे काय फोन आला. हॅलो. टाईम होतोय 2:44. 7 ऑर्डर डन झालेत आपल्या आतापर्यंत. आता हे 12 ते 2 मध्ये एक्स्ट्रा ऑन होता. आता त्यानंतर हा कधी होणार आहे एक्स्ट्रा ऑन. 5 ते 7 मध्ये 30% भेटेल पर ऑर्डर. पैसे डिपॉझिट होणारच नाही तर मग कॅश कसं करणार. आणि सोमवारपर्यंत सगळ्या बँका बंद आहेत. मग काय लफडेच लफडे. चलो काम को एन्जॉय करते हैं आप, तब तक लाइक करो. 9वी ऑर्डर लागली आहे आपल्याला. सिमरन रेसिडेन्सी फासोस व्रॅप रोल अँड स्पर्मा. आणि ही घेऊन जायचं आहे अप्रॉक्सिमेटली फार्गर सेक्टर 30च्या आसपास. 4.5 किलोमीटरचा पिकअप होता आणि 1.5 किलोमीटरचा ड्रॉप होता. ते 1.5 किलोमीटर ड्रॉपचंच पैसे 28 रुपये दिले. बाकी काय नाही, सेम झोमॅटोसारखं आहे, काही नाही. 10 ऑर्डर कंप्लीट झाले बरोबर 4 वाजले. 400 रुपयाची अर्निंग, 10 ऑर्डर डन. ठीक आहे. ही रिटर्न ऑर्डर आहे कस्टमरचं. इथे हे आहे कॉलेज. तो हॉस्टेलला गेला आणि मला बोलतो की हॉस्टेलला ये. मी बोललो बाबा ना मी हॉस्टेलला नाही येणार, मी थांबतो तू ये. तर तो आता येते. आता आपण वाट बघतोय त्याची. 2.5 किलोमीटर आहे, कशाला विनाकारण माझी 2.5 किलोमीटर वाढव. मी लोकेशन जितकी टाकली तिथं आम्ही येणार ना. बा पेटपाडा गेट नंबर 5. लागली र लागली. इतकी वेळ वाट बघितल्यानंतर 5 वाजल्यापासून ते 7. आता टाईम बघा 7 वाजून 4 मिनिट आहेत. फक्त किती 1 आणि 2च ऑर्डर झाल्या. हे पण ती एक रिटर्न ऑर्डर लागली. त्यानंतर ही वाली ऑर्डर ती इथे घेऊन जायची होती बेलेक्झांडरमध्ये. आणि आता एक लोकल ऑर्डर लागली आहे. आधी आपण लवकर भेटणार नाही कारण टाईम लागतो. पण ठीक आहे, आपलं काय ऑर्डर काउंटर झालेलं आहे. आपल्याला फक्त 11 वाजेपर्यंत टाईम स्पेंड म्हणजे टाईमपास करायचा आहे. आता नक्की काय सीन आहे काय नाही माहीत नाही. 17वी ऑर्डर आहे आपली. इन्सेंटिव्ह मॅसेज तर येतात की अचीव झालेत म्हणून, पण ते काय बोलतात तिथं रिफ्लेक्ट नाही होते तिथं अर्निंगमध्ये. 3 किलोमीटरचे किती रुपये देतो आहे? 69. प्रोव्हिसो कॉम्प्लेक्स चायनीज अँड फास्ट फूड. हे कुठे आहे मला पण नाही माहिती. ऑर्डर बघा काय आहे. लॉलीपॉप विथ एग फ्राय. लॉलीपॉपमध्ये एग फ्राय. मित्रांनो नीट बघा किलोमीटर किती. 3 किलोमीटर 15 मिनटं लागले ऑर्डर डिलिव्हर करायला. ऑर्डर अर्निंग आहे 26 रुपये आणि मॅक्स बोनस आहे 45 रुपये. मॉन्जिनीस केक. अच्छा, ही तळोच्यावरून पिकअप आहे. हा हातामध्ये ऑर्डर घेऊन उभा आहे. तर तो वाला लेफ्ट साईडवाला रूमचा ॲड्रेस टाकला आहे, बट ॲक्च्युअलमध्ये ॲड्रेस आहे चुकीचा. म्हणजे बिल्डिंग बरोबर आहे L19. आला कॉल. हॅलो. हे ज्या आईचा हो. त्यापैकी कन्सेप्ट क्लिअर झाल्या. ॲक्च्युअलमध्ये आपल्याला लक्ष आहे ना इन्सेंटिव्हकडे द्यायचं आहे. बघा इथे 19 ऑर्डर झालेत. 27 ऑर्डरला 400 रुपयाचा इन्सेंटिव्ह आहे आणि काहीतरी 17 का 18 ऑर्डरला 225 रुपयाचा इन्सेंटिव्ह आहे. तर आता मी 11 वाजेपर्यंतच लॉग इन करणार आहे म्हणून हा इन्सेंटिव्ह आपल्याला भेटला आहे समजायचा. ठीक आहे. त्यानंतर हे जे गॅरंटी आहे ना, कुठे गेलं रे हे गॅरंटी. हां हे. तर ही काय आहे, ही गॅरंटी म्हणजे तुमची ऑर्डर अर्निंग आहे. जर तुमची ऑर्डर अर्निंग 1100 रुपयाच्या खाली होत असेल ना तर ह्यातले पैसे तिकडे जाणार ऑर्डर अर्निंगमध्ये.
आणि ही 1100 रुपये ही मिनिमम गॅरंटी आहे. त्याच्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन काय आहे, दुपारी 12 वाजता ते 3च्या मध्ये तुम्हाला कंपल्सरी लॉग इन राहणं गरजेचं आहे. 2 तास दाखवतो आहे, बट मी मानून चालतो की आपण 3 तास राहूया. आणि त्यानंतर 7 ते रात्री 12च्या मध्ये 3 तास कंपल्सरी लॉग इन राहणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये 9 ऑर्डर डिलिव्हर झाले पाहिजे आणि एकही ऑर्डर रिजेक्ट नाही झालं पाहिजे. नाही, रिजेक्ट मोर दॅन 1 ऑर्डर, म्हणजे एक ऑर्डर रिजेक्ट मारू शकता दिवसाला. बट ठीक आहे, मला ते रायडर लोक बोलले तेव्हा मला समजलं, कारण मी विचारतो बाबा की मला नवीन नवीन आहे, समजत नाही आहे हे ते असा तसा. आणि हे 45 रुपीज जे चालू आहे ना जिनी ऑर्डर्स, तर हे पर ऑर्डरला 45 रुपीज भेटतात. ठीक आहे, तर मला कधी कधी वाटतो आहे की हे जिनी ऑर्डर्स ते वाले ऑर्डर आहेत त्या नॉर्मल ऑर्डर आहेत, काय समजत नाही आहे. पण मला पहिले वाटलं की भाई ते पार्सल वगैरे आहेत ते जिनी ऑर्डर्स आहेत का, पण नाही. पण आता नॉर्मल मी फूडची ऑर्डर करतो आहे ना, तर मला 45 रुपीजचा प्लस भेटतो आहे. आता मी तर तुम्हाला दाखवायला गेलं ना, सी डिटेल्स, हे बघा दिसते मॅक्स बोनस 45 रुपीज दिसतो आहे, ते विजिबल होतो आहे. मॅक्स बोनस 45 रुपीज, ऑर्डर अर्निंग 43 रुपीज. तर असा वाला सीन आहे. म्हणजे झोमॅटो काय स्विगी काय ऑलमोस्ट सिमिलरच आहे, फक्त एवढंच आहे की हा झोनमध्ये फिरवतो आहे. तळोजा फेज 2 ते खारघरमध्येच फिरवतो आहे बस. आणि आतापर्यंत आपली 19 ऑर्डर कंप्लीट आहेत. इथे 20 दाखवतो आहे, कारण एक ऑर्डर कॅन्सलमध्ये गेली ना, तर त्याच्यामध्ये काउंट नाही होणार, 19 ऑर्डरच काउंट होणार. बघा मित्रांनो, 849 + 270 इज इक्वल टू 11,119 इतके अर्निंग होते. बट ते लॉक आहे, 270 लॉक आहेत, आय डोंट नो का लॉक आहेत. आणि ते ऑर्डर्स तुम्हाला 24 दिसतात, पण ॲक्च्युअलमध्ये 23 ऑर्डर आहेत. त्याच्यामध्ये एक ऑर्डर आपला कॅन्सल झालेला आहे ना. एकही कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डर लागली नाही आहे. आणि मी तर बाप्पाला प्रार्थना करेल की बाबा सोमवारपर्यंत आहे ना कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डर लागलीच नाही पाहिजे. सर्व्हरचा इश्यू आहे, SBIचा, HDFC बँकचा काहीतरी इश्यू आहे, म्हणजे 1-2 जण बोलत आहेत असा. तर सुट्ट्या पण आहेत ना पण मध्ये मध्ये, तर त्याला काय करू शकत नाही आहे. आणि थोडासा कंटाळा तर येतो, मध्ये मध्ये खूप चांगलेच पैसे देतो, मध्ये मध्ये ते एकदम असं थोडे नल्ले पैसे देतो. पण ओव्हरऑल बघायला गेलं ना, झोमॅटो काय स्विगी काय एके मालेचे मनी आहेत. हे कोणाची सख्खे नाही आहेत बाबा. शेवटी कंपनी आपला प्रॉफिट बघणार आणि रायडर लोकांचा धूर काढणार. तर कोणाला हेट नाही, कोणाला म्हणजे काय होतं, हेट पण नाही, चांगलं पण नाही बोलणार, वाईट पण नाही बोलणार, इक्वलमध्ये आहे. हा, बट करायला गेलं ते अर्निंग करू शकतो याच्यामध्ये. आता 27 ऑर्डरचं कंप्लीट केलं असतं 400 रुपयाचा इन्सेंटिव्ह भेटला असता, पण आपल्याला 220 रुपयाचा इन्सेंटिव्ह भेटणार आहे. म्हणजे ओव्हरऑल बघायला गेलं तर 1300 रुपयाची अर्निंग आहे आज, तर आहे 1300 रुपयाची अर्निंग. तर 15 मिनटं थांबायचं आहे, 16 मिनटं थांबायचं आहे. तर थांबलो आहे, बघू बाकी. मित्रांनो, शेवटची ऑर्डर बेल्जियन वॉफेल. मित्रांनो, शेवटची ऑर्डर डिलिव्हर्ड, मार्क करतो 27 रुपये. ऑफलाईन जाऊ काय, इथे 40 रुपये पर ऑर्डर येतो आहे. नको, 40 रुपये पर ऑर्डर ऑफलाईन. यू विल मिस 40 रुपये पर ऑर्डर. बाई बस, आज जाम कंटाळा आला. 11 तास, अरे कुठे गेला, 11 तास